हॅलो फ्रेंड्स, तर मी तुमचा फ्रेंड आदित्य जाधव आणि मी आहे आज संतोष भवन ईस्ट गौराई नाका इथे नालासोपारामध्ये. तर मला खूप दिवसांपासून काही कॉन्टेंट सुचत नव्हता व्हिडिओसाठी. तर मी असं मतलब एक आयडिया आली की स्वतःला काय सुचत नाही तर कोणाच्या तरी दुकानात जाऊन ट्राय करूयात, त्यांचा इंटरव्ह्यू घेऊयात. तर मी इथे आलेलो आहे आता एका केक शॉपजवळ. तर छोटंसं एक दुकान आहे, तर त्यात आतमध्ये जाऊन मी त्यांची भेट घेणार आहे आणि जाणून घेणार आहे ते केक कसं बनवतात, त्यांचं डेली इन्कम काय असतो, त्यांची सगळी मार्केटिंग प्रोसेस काय असते. तर याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर माझ्यासोबत बनून राहा. ते कस्टमर आलेत, त्यासाठी आम्हाला थांबवलं आहे तिने. नंतरला आपल्याला सांगणार आहे सगळ्या केक्सबद्दल. तर तोपर्यंत तुम्ही बनवून राहा माझ्यासोबत. तुम्ही पाहू शकता त्याचे कस्टमर आलेत, तर त्यासाठी आम्ही थांबलो इथे. कस्टमर गेल्यानंतर ते आम्हाला त्याच्या केक्सबद्दल सांगणार आहे. तर मॅडमनी त्यांच्या बॉसला विचारलेलं आहे की मतलब काही एक यूट्यूबर आला आहे, ते काय व्हिडिओ वगैरे बनवते, तर असं ते विचारतात, कोणातरी परमिशन घेतात. तर ते आपल्याला सांगणार 2 मिनटात. कॉल चालू आहे त्यांचा, तर पाहूयात आपण ते काय म्हणतात 2 मिनिटांनी. छोट्या दिदीला काचेच्या ट्रान्सपरंट सगळं दिसत असल्यामुळे तिला वाटतं की मध्ये काहीच नाही. आणि जेव्हा धक्का दिला तेव्हा तिला समजलं की इथून बाहेर नाही जाता येणार, म्हणून मस्ती चालू आहे तिची. अरे तिथं आतमध्ये शिरली. खूप मजेत आहे दीदी. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे केक्स आहेत, ज्यांची नावं तर नाही माहिती मला. बघून तर असं वाटते काच फोडून सगळेच खाऊन टाकावे. पण जाऊ दे, आपल्याकडे खिशात पैसे नाहीत, आपण त्यापेक्षा इंटरव्ह्यू घेऊया मॅडमचा. तर हॅलो मॅडम, तर मला इथला सांगू शकता की हे केक तुमचे बनतात कुठे? ये हमारा फ्रेंचाइजी है, मुंबई साइड से आता है सारे केक्स। हाँ। तो कई मतलब एक दिन पहले ही आके स्टोर होता है फिर? नहीं, हमारा पर डे हमारा मॉर्निंग में स्टॉक आता है। अच्छा, तो दिन में सब स्टॉक हो जाता है खत्म? यस, हाँ, जो बच्चा रहता है वो रिटर्न जाता है ऐसा। अच्छा, ये सब मतलब दिन में इतना इनकम क्या होता होगा ये सब? एक्चुअली यहाँ पे हमारे यहाँ बाय 1 गेट 1 का ऑफर है। हम लोग हाफ के जी पे हाफ के जी फ्री देते हैं, मीन्स 350 में 2 केक देते हैं, तो 1 kg केक हो जाता है। तो हमारा तो यहाँ पे इनकम अच्छा है, अब हमारा 60% तो हो जाता है। अच्छा, ओके। तो ये शॉप आपका खुद का है? हाँ, हमारे रेडी का है। अच्छा, तो और फिर ये अब मुझे केक के बारे में कुछ बता सकते हैं कि ये मतलब दिख तो रहा है बहुत अच्छे अच्छे केक, मुंह में भी पानी आ रहा है, लेकिन ये है कौन से? आप यहाँ सामने आके थोड़ा सा बता दीजिए। ओके। ये रेड वाला कौन सा है? ये रेड वेलवेट है, चीज चॉकलेट है। अच्छा, और ये क्या है? ये कप केक है, पेस्ट्रीज है। अच्छा, और ये नीचे येलो वाला सब एक ही फ्लेवर के है फिर अलग अलग है? नहीं, सब अलग है। ये पाइनएप्पल है, ये फुल रसमलाई आएगा। ये सब चॉकलेट केक है। तो जो चॉकलेट की दिख रही है वो चॉकलेट केक है? हाँ, ये फुल चॉकलेट है। ये ब्लैक फॉरेस्ट है, लाइक नॉर्मल कैरेमल चॉकलेट है। अच्छा, और ये वाला जो मिक्की माउस ऊपर बना है वो हमारे यहाँ कस्टमाइज में मिलता है। हमारे यहाँ कस्टमाइज में एक मतलब भाकरवाड़ी का भी पैकेट फ्री मिलता है अगर कोई कस्टमाइज केक लेता है। अच्छा। तो वो केक कस्टमाइज होके आया है ऐसा। अच्छा, तो आपने खुद को भी केक बनाना आता है या फिर बाहर से ही सब ऑर्डर करते हो आप? नहीं, हम बाहर से ऑर्डर करते हैं। ये फ्रेंचाइजी है, बट हमारे जो मतलब अब इतना मतलब शॉप चला रहे हो तो आपको खुद को भी थोड़ा सा नॉलेज होगा ही केक में नहीं, से। जो हमारे ब्रदर हैं वो कभी कभार मतलब कुछ कस्टमाइज केक वो भी मैन्युफैक्चर करते हैं, बट यहाँ पे नहीं, वो लोकेटेड है हमारे धानुबाग में। अच्छा, तो मतलब सोचो घर में कभी भी मजे में खाने का मन किया तो घर में बना लेते हो आप? हाँ, नॉर्मली तो हम बना ही लेते हैं। कप केक हो गया, नॉर्मल केक हो गया। अच्छा, तो फिर वो जो थ्रोन लगा है हाँ, वो केक के साथ मिलता है या फिर मतलब वो भी बेचना पड़ता है? नहीं, यहाँ पे ये सारे सामान तो केक के साथ नहीं मिलते हैं, ये सब बेचने पड़ते हैं जब कस्टमर्स को चाहिए रहता है। वैसे मतलब यहाँ पे ये जो कैपिटल है आपका, हाँ। इसमें कम से कम कितना इन्वेस्ट किया होगा आपने? ये सब तो जब भी हमारा हो रहा था लेके, तो अब हमारा 1.5 लाख तो गया ही था। 1-1.5 लाख? हाँ। कितने साल हो गए शॉप को आपके? ये हमारा 2.5 साल हो गया। 2.5 साल हो गया। तो जो कैपिटल इन्वेस्ट किया था वो हाँ, हो आराम गया। से रिटर्न आ गया हमारा। हाँ। तो
तो डेली इनकम में प्रॉफिट कितना होता होगा आपका? अगर आप पकड़ के चलोगे तो मंथली हमारा आता है 40 to 50,000। यस, मंथली? मंथली। तो एक दिन में मतलब कितने का परचेस कर लेते हो आप गुड्स ये सब? परचेज तो हम लोग 4-5,000 का करते हैं, बट पर डे हमारा 10,000 से नीचे नहीं जाता है। अच्छा, मतलब 10,000 से ऊपर इनकम होता है आपका प्रॉफिट? बिकॉज बाय वन गेट वन है तो प्रॉब्लम नहीं होती है। अच्छा, फिर लाइट बिल वगैरह ये सब? लाइट बिल काट अगर छाट के देखा सब? जाए तो हाँ, लाइट बिल है यहाँ पे थोड़ा, और थोड़ा यहाँ का भाड़ा भी है। एसी भी है? हाँ, थोड़ा यहाँ का रूम रेंट भी है ऐसा। तो ये यहाँ पे मेनू कार्ड लगा है, इसमें से सब मिलता है ना? हाँ हाँ, सब। तो आप देख सकते, सॉरी मी मराठी आहे, तर तुम्ही बघू शकता इथे मेनू कार्ड सुद्धा लावलेलं आहे. V2 केक असं नाव आहे शॉपचं. जर तुम्हाला हे बघून मला तरी खूप आवडलेत केक, असं वाटतं की काच फोडून जाऊन सगळेच खाऊन टाकावे. पण मॅडमनी परमिशन दिले व्हिडिओसाठी, केक खाल्ले तर इथे उभं पण नाही करायच्या. तर तुम्ही येऊन नक्कीच या शॉपमधून खरेदी करा. खूप चांगले चांगले केक्स आहेत. तर आपण मॅडमबद्दल जरा कॉम्प्लिमेंट देऊयात. मग असं खूप परमिशन दिली. मॅडम तुम्ही व्हेरी गॉर्जस. ओके, जास्त इंग्लिश येत नाही मला, समजून घ्या. थैंक यू। तर चला आम्ही थँक्यू म्हणा. थैंक यू सो मच। आप लोग आइए और इनके ब्लॉग को सब्सक्राइब, लाइक कीजिए। मैं आपके केक का नाम और 2 शॉप का एक फ़ोटो यहाँ पे ऐड करूँगा और आपका कॉन्टैक्ट नंबर भी आगे डाल के रखूँगा. मतलब आपने परमिशन दिया है तो थोड़ा सा प्रमोट मैं भी कर देता हूँ आपका. नो वरी, नो टेंशन, आप करो. आप सिर्फ आपको लाइक मिले, सब्सक्राइब करे, सब और क्या. अच्छा, ये नरम नरम क्या है? ये क्रीम है एक्चुअली, इससे हम लोग नेम लिखते हैं. अच्छा, नाम लिखते हैं? यस. मुझे लगा मेहंदी का कौन होगा. नहीं. चलो थँक्यू मॅडम. चलिए बाय. बाय. तर मित्रांनो, मी आत्ताच या केक शॉपमधनं ब्लॉग बनवून बाहेर आलो आहे. खूप भीती वाटत होती कारण पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीसोबत ब्लॉग बनवला आहे. आणि मी इथनं तुम्ही पाहू शकता की इथे सगळं मार्केट आहे. हे समोर मारुतीचं मंदिर आहे. त्या इथे लोक खूप असतात. तर मी ब्लॉग बनवायला जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा ते बघून म्हटलं इथलं एका, तुमचं मित्र काय आहे, कसं दुकान आहे तुझं? टमाटर. अच्छा, तर तुम्ही पाहू शकता इथे टॅमॅटोचं दुकान आहे याचं. आणि त्याने आम्हाला ब्लॉग करताना बघितलं आणि त्याला काय इंटरेस्टिंग वाटलं तो भाई माझ्या कॅमेऱ्यातच येऊन बघतोय. भाई हाय कर इथे. हाय. हां, तर त्याला मित्राचं दुकान आहे टॅमॅटोचं. तर सगळ्यांनी ते टॅमॅटो विकत घ्या. आता या मी ओळखत नाही आणि ते UP-वाल्यांचं भोजपुरी मला जास्त समजत पण नाही. मी जास्त काही नाही बोलत, तर त्याच्या दुकानात थोडंसं सपोर्ट करा. त्याला थँक्यू. आणि या केक शॉपला नक्कीच भेट द्या. खूप चांगले चांगले केक्स आहेत इथे.